झारखंडच्या JPSC म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत घडलेला महाघोटाळ्याचा आता पर्दाफाश झाला आहे। या परीक्षेत 36,000हून अधिक विद्यार्थी बसले होते आणि जेव्हा या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा या परीक्षेतील काही OMR शीट्स या इंटरनेटवर व्हायरल झाल्या, ज्यामध्ये एका विद्यार्थ्यानं 100 पैकी फक्त 48 प्रश्न सोडवले होते। म्हणजे या विद्यार्थ्याचं यामध्ये सिलेक्शन होणार नाही हे स्पष्ट होतं, पण तरी देखील त्या विद्यार्थ्याचं यामध्ये सिलेक्शन झालं आणि तिथूनच या आंदोलनाची ठिणगी पडली आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले। या आंदोलनाची तीव्रता बघता या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा CID कडे देण्यात आला आणि CID ने यामध्ये धक्कादायक माहिती समोर आणली। CID ने याच्यात सांगितलं की ही जी परीक्षा घेतली होती याचं टेंडर दिलं गेलं होतं ती TDPL कंपनी आधीपासूनच ब्लॅकलिस्टेड होती। एवढंच नाही तर याच कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करणारा अभय तिवारी या परीक्षेत बसला आणि तो देखील पास झाला। हा एकच माणूस झारखंड मधल्या 10 सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षेमध्ये पास झाला आणि एवढंच नाही तर हाच व्यक्ती हे सगळे पैसे घेऊन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करत होता, याचं मोठं रॅकेट चालत होता अशी माहिती समोर आली। पण हे सगळं सरकारच्या आणि मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही, कारण की याआधी सुद्धा JSSC या परीक्षेत देखील महाघोटाळा झाला होता आणि संपूर्ण प्रकरणात हाताबाहेर जात आहे हे दिसताच JPSCच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि पुढील 9 सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या। पण या संपूर्ण गैरप्रकाराविरोधात झारखंडचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांच्यावर वॉटर कॅननचा वापर झाला आणि यामुळं आता तिथलं आंदोलन आणखी तीव्र झालं। तिथं देवेंद्रनाथ महतोजी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण देखील सुरू आहे आणि विद्यार्थी सध्या विधान भवनाच्या परिसरामध्येच आंदोलनाला बसले आहेत। एकंदरीत देशातील पेपर लीकचा प्रश्न हा ऐरणीवाला आहे, त्यामुळे आता विद्यार्थी विरुद्ध सरकार अशा प्रकारची लढाई आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते। पण तुम्हाला काय वाटतं कमेंट करून व्यक्त व्हा।